मागच्या वर्षीचा जो रिझल्ट होता आपला कुठल्याही व्हेरायटीचा, तर या वर्षी व्हेरायटी ठरवताना ते कन्सिडर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? 100% करायला पाहिजे. त्याचं एक उदाहरण सांगतो मी. थोडं समजा मी एक शेतकरी आहे, मी मागच्या वर्षी 4 वानं लावले होते. 4 वानांनी सारखंच उत्पन्न दिलं असं नसते. त्याच्यातले 1-2 वाण असे असतात की जे खूप चांगलं उत्पन्न देतात. बाकीच्यांपेक्षा कदाचित जे 2 क्विंटलचा क्वेश्चन तुम्ही विचारला होता ते 2 क्विंटल जास्त देणारे असतात. तर माझी सर्व शेतकऱ्यांना हेच बोनस उत्पादन माझी मागच्या सर्व दशकातला आपला तो हे ते बोनस उत्पादन किंवा त्याला आपण म्हणू की ते ऑलरेडी अडॉप्ट झालेलं आहे Adopt आपल्याकडे. झालेलं आहे. तर Adaptability ते तीच चांगली. तुमच्या शेतात ऑलरेडी तुम्हाला चांगलं उत्पादन दिलेलं आहे. प्रयोग हा प्रत्येक शेतकरी करतो, बरोबर आहे. जर मला 10 एकर कापूस लावायचा आहे तर मी 2-2 एकराचे 5 वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं आणतो. पण प्रत्येक वर्षी असं करणं योग्य नाही आहे. कारण होऊ शकते की त्याच्यातले अर्धे जर चांगले नाही निघाले तर तुमचं 50% उत्पन्न तिथंच जाईल. तर मागच्या वर्षी ज्या वाहनांना आपल्याला जास्त उत्पादन दिलेलं आहे त्या वाहनाची 80% क्षेत्रावर लागवड करायला पाहिजे आणि 20% क्षेत्रावर तुम्ही प्रायोगिक तत्वावर दुसरे 1-2 वाहन हे लावू शकता. त्याच्यामुळे मागच्या अनुभवानुसार 80% क्षेत्रावर तेच वाहन लावणं फार महत्वाचं आहे. बरोबर.